जय श्री माता जी। सुबह के ध्यान सत्र में उपस्थित विश्व के सभी साधकों का हृदयपूर्वक स्वागत है। कुंडलिनी चढ़ाकर बंधन लेते हैं। तीन महामंत्र, तत्पश्चात श्री गणेश मंत्र। त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती
परम पूज्य श्री माता जी, कृपा कर सामूहिकता की सहस्त्रार में आप विराजिए। श्री माता जी, हमारा आत्म साक्षात्कार दृढ़ कीजिए। हमारा अहंकार और प्रति अहंकार आपके श्री चरणों में समर्पित है। कृपया आप हमारा समर्पण और कृतज्ञता स्वीकार कीजिए। सहस्त्रार पर अपने चित्त को स्थिर करते हुए कुछ समय ध्यान में बैठते हैं। ध्यान की इसी अवस्था में अमृतवाणी ग्रहण करते हैं। सत्याच्या शोधात असणाऱ्या सर्व मंडळींना आमचा नमस्कार.
आजचा विषय आपल्याला त्यांनी सांगितला आहे की प्रपंच आणि सहयोग यांचा काय संबंध आहे तो मी सांगितला पाहिजे. पहिल्यांदा शब्द प्रपंच हा काय येतो आपण पाहायला पाहिजे. प्र आणि पंच. पंच काय तर आपल्यामध्ये जी पंचभूत आहेत त्यांनी निर्माण केलेली परिस्थिती, पण ती प्र लावून त्याचा अर्थ दुसराच होतो. प्र म्हणजे ह्या पंचमहाभूतामध्ये ज्यांनी प्रकाश पडला आहे तो प्रपंच. अवकाची संसार सुखाचा करीन असं जे म्हटलं ते सुख प्रपंचातच मिळालं पाहिजे. प्रपंच सांडून परमेश्वर मिळवता येत नाही. पुष्कळांची अशी कल्पना आहे की योग म्हटला म्हणजे कुठेतरी हिमालयावर बसायचं आणि गाठून मारायचं. हा योग नव्हे, हा हट्ट आहे. हट्टच नव्हे पण थोडासा मूर्खपणा पण. ही जी कल्पना लोकांनी धर्माबद्दल करून ठेवली आहे ती अत्यंत चुकीची आहे. विशेष करून महाराष्ट्रामध्ये जेवढे संत साधू झाले सगळ्यांनी प्रपंच केला. फक्त रामदास स्वामींनी प्रपंच नाही केला, पण प्रत्येक दासबोधातून प्रपंचच वाहतोय. म्हणून प्रपंच साडून तुम्ही परमेश्वर मिळवू शकत नाही हे त्यांचं वाक्य अनेकदा आलेलं आहे. आणि म्हणून प्रपंचातून उठून आपण परमेश्वर मिळवायचा ही कल्पना बरेच वर्षापासून आपल्या देशात आलेली आहे. त्याला अनेक कारण आहेत. कारण बुद्धाला उपरती झाली, तो संसार सोडून बाहेर गेला आणि त्याच्यानंतर त्याला आत्मसाक्षात्कार झाला. पण तो जेव्हा संसारात होता तेव्हाही त्याला झाला नसता अशी गोष्ट नाही. समजा आम्हाला दादरला यायचं आहे तर आम्ही सरळ भोपट मार्गाने इथे पोहोचू शकतो. पण जर आम्हाला इथून भिवंडीला जायचं, मग तिकडून आणखीन पुण्याला जायचं, आणखीन फिरून 4 ठिकाणी मग परत आम्ही दादरला येऊ शकतो. म्हणजे रस्ता एक सरळही असू शकतो आणि दुसरा जो रस्ता आहे तो खूप फिरून आला म्हणजे काय तो खरा मार्ग नव्हे. त्यावेळेला त्यांना सांगायला कुणी नव्हतं, मार्ग सुगम करायला कोणी नव्हता, म्हणून ते दुर्गम मार्गाने गेले. जे सुगम आहे त्याला दुर्गम करून घेतलं, म्हणून आपणही दुर्गम करून घ्यायचं का? अत्यंत सुगम आहे ते. हे सगळ्यांनी सांगितलं आहे की सहज आहे, सहज समाधी लाभ. सगळ्या संत साधूंनी सांगितलंय सहज समाधी लाभ. कबीरांनी लग्न केलं होतं, नानकांनी लग्न केलं होतं. जनकापासनं आतापर्यंत परंपरागत जेवढे काही मोठे मोठे अवधूत झाले सगळ्यांची लग्न झाली होती. आणि त्यानंतर सुद्धा बरेच असे होते ज्यांनी लग्न नाही केले. पण कोणीही लग्न संस्था ही चुकीची आहे किंवा ज्याला आपण प्रपंच म्हणतो तो चुकीचा आहे असं म्हटलेलं नाही. तेव्हा सर्वप्रथम आपण डोक्यात ही कल्पना काढून टाकली पाहिजे की जर योग मार्गाला तुम्ही आले तर तुम्हाला प्रपंच सोडावा लागेल. उलट प्रपंच जर करायचा असला तर सहयोगात आलंच पाहिजे. सुरुवातीला जेव्हा या दादरमध्ये आम्ही सहयोग सुरू केला तेव्हा सगळे प्रपंचातलीच गाराणी घेऊन लोक येत असत. माझी सासू ठीक नाही आहे, माझा नवरा ठीक नाही आहे, माझी बायको ठीक नाही आहे, माझी मुलं ठीक नाही आहे. अशा रीतीने सगळे प्रपंचातले लहान लहान जे काही त्यांना प्रश्न होते त्यासाठी ते सहयोगात येत. सुरुवात अशीच होते. आपण देवाकडे सुद्धा प्रपंचाच्या त्रासाला कंटाळून किंवा प्रपंचाच्या दुःखाला निवारण करण्यासाठी म्हणून जातो.
आणि परमेश्वराजवळ सुद्धा आपण हेच मागत असतो की बाबा माझं घर ठीक राहू दे, माझी मुलं बाळ ठीक राहू दे, आमच्या घरात सुखाचा संसार होऊ दे, सगळे आनंदाने नांदले म्हणजे झालं. इथपर्यंत मनुष्याची कोती वृत्ती असते आणि त्या कोती वृत्तीने तो बघतो. पण ती कोती वृत्ती सुद्धा फार जरुरी आहे. जर ती नसली तर पुढचं जमणार नाही. पहिल्या पायरीशिवाय तुम्ही दुसऱ्या पायरीवर येऊ शकत नाही. तर सगळ्यात मोठी सहयोगातली पायरी म्हणजे प्रपंच हा पाहिजे. आम्ही संन्याशाला आत्मसाक्षात्कार देऊ शकत नाही. काय करणार? पुष्कळदा करून पाहिलं पण जमतच नाही. मग त्याला सांगायचं की बाबा तू हे कपडे बदल, ते बदलून तू ये, म्हणजे आम्ही तुम्हाला आत्मसाक्षात्कार. म्हणजे जे जमत नाही त्याच्याबद्दल उगीच आपण मोठेपणा कशाला घ्यायचा? त्याला कारण असं की आपण जे हे कपडे घातलेले आहेत संन्याशाचे, हे बाह्यातलं सगळं आहे. आतमध्ये तुम्ही संन्याशी झाला का? संन्यस्त हा एक भाव आहे. हे काही कपडे घालून दाखवण्याचा भाव नव्हे की आम्ही संन्याशी आहोत, आम्ही संन्यास घेतला, आम्ही घर सोडलं, आम्ही हे सोडलं, आम्ही ते सोडलं. हे सांगून जे लोक म्हणतात की आम्ही योग मार्गाला येऊ, ही स्वतःची दिशाभूल करून घेतात. जर तुम्ही पलायनवादी आहात, एस्केपिसिझम तुमच्यामध्ये असलं तर त्याला काहीच इलाज नाही. पण ज्या माणसामध्ये थोडीशी सुद्धा सुबुद्धी असेल त्याने विचार करावा की ह्या जिथे आम्ही प्रपंचात आहोत तिथून आम्ही निघू, जर काही मिळवलं तरी त्याचा उपयोग काय? समजा एखाद्या जंगलात तुम्हाला घातलंय आणि तिथे पाणी नाही, आणि तिथे बसून जर तुम्ही म्हणाला की बघा मी पाणी प्याल्याशिवायच मेलो किंवा राहतो, तर काय विशेष आहे? पाण्यात राहूनच जर तुमच्यामध्ये अशी परिस्थिती आली की तरी सुद्धा तुम्हाला काही पाण्याची गरज लागत नाही, तुम्ही पाण्यात राहूनच त्या पाण्यापासून अलिप्त आहात, अशी जर तुमची स्थिती आली तर खरा प्रपंच झाला. आणि त्याची आज आपल्याला फार गरज आहे. तशा प्रपंचाची. आपल्याला जनकाबद्दल माहीतच असेल की नचिकेताला असं वाटलं की हा जनक राजा, जो म्हणजे आपल्या डोक्यावर मुकुट धारण करतो, त्याच्याकडे सगळ्या दास दासी वगैरे नृत्य गाणी वगैरे होत असतात, हा आमच्या जेव्हा आश्रमात येतो तेव्हा आमचे गुरु उठून त्याच्या पायावर कशाला पडतात? असा हा कसा थोर? तर गुरुनी सांगितलं बरं बाबा तू जा आणि बघ हा थोर काय. तर नचिकेता जाऊन एकदम उभे राहिले आणि म्हणाले की मला तुम्ही आत्मसाक्षात्कार द्या. माझ्या गुरुनी सांगितलं तुम्ही आत्मसाक्षात्कार देता, मला द्या. त्यांनी म्हटलं हे बघ तू सगळं जगाचं ब्रह्मांड मागितलंस तर मी देईन, पण तुला आत्मसाक्षात्कार मी देऊ शकत नाही. त्याला कारण असं की त्यांनी पृच्छा केली, त्यातलं तत्वच त्याला समजलेलं नाही. त्या माणसाला आत्मसाक्षात्कार कसा द्यायचा? जो मनुष्य तत्वाला समजून घेईल त्यालाच त्याच्या तत्वात उतरवता येतं. तर प्रपंचाचं तत्व जे आहे ते आहे आणि ते जो प्रकाश आहे तो जोपर्यंत आपल्यामध्ये जागृत होत नाही तोपर्यंत आपण पंचातच आहोत, अजून प्रपंचात उतरलेले नाही. नचिकेतानी जेव्हा असा सवाल टाकला तेव्हा त्यांनी सांगितलं बरं आता तू माझ्या बरोबर राहा. आणि आपल्याला सगळी त्यांची कहाणी माहिती आहे, मला परत सांगायला नको. की शेवटी त्या नचिकेताच्या अशा लक्षात आलं की ह्या मनुष्याला कोणत्याच तऱ्हेची ओढ किंवा फिकीर नाही किंवा त्याच्याबद्दल आत्मीयता नाही, ज्याला आपण संसार म्हणतो. आणि हा एक अवधूतासारखा राहणारा मनुष्य आहे. फक्त वाटलं तर डोक्यावरती मुकुट घालतो आणि नाही तर आरामात जमिनीवर झोपतो. बादशाहमुळे त्याला काही आराम नको, वाटलं तर पलंगावर झोपेल, गाद्या गिद्यांवर लोळेल, नाही तर जमिनीवर म्हटलं तर जमिनीवर राहील, असा हा बादशाह आहे. त्याला कशाचीच फिकीर नाही, त्याला काहीच धरलेलं नाही. तर जो मनुष्य प्रपंची आहे त्या माणसाला आराम किंवा कोणत्याही अशा गुलामीची सवय होत नाही. त्याला तुम्ही म्हटलं तर तो धोंड्यालावर सुद्धा आपलं डोकं ठेवून झोपेल, कोंडा खाऊन राहील, आणि नाहीतर मेजवान्या दिल्या तर मेजवान्याही खाईल. त्याला जर उद्या प्रश्न विचारला की बुवा आता तुमचं जर आश्रम बांधायचं तर कसं,
तर तो सगळे तुम्हाला सिमेंटच्या दरापासून सगळं सांगेल, हे कुठे मिळेल ते कुठे मिळेल सगळं सांगेल. पण आतून त्याबद्दल कोणतीही त्याला पकड नाही. ही गोष्ट ही तत्वाची गोष्ट आपण आधी लक्षात ठेवली पाहिजे. नामदेवांनी एक कविता लिहिलेली आहे आणि ती गुरुग्रंथ साहेबामध्ये नानक साहेबांनी शिरसा वंद्य मानून लिहिलेली आणि अत्यंत सुंदर आहे. तिचं मी नुसतं वर्णन सांगते. त्या कवितेत असं म्हटलेलं आहे की आकाशात भरारी मारत पतंग उडत आहे आणि एक मुलगा पतंग ती हातात धरून उभा. तो सगळ्यांशी बोलतो, खेळतो, हसतो, पुढे मागे जातो, इकडे तिकडे धावतो, पण लक्ष सारं त्या पतंगावर आहे. दुसऱ्याच्या त्यांनी सांगितलेलं आहे की पुष्कळशा बायका पाणी भरून चाललेल्या आहेत आणि रस्त्याने जाताना आपापसात हसत आहेत, काहीतरी थट्टा करत आहेत, मस्करी करत आहेत, काहीतरी घरच्या गोष्टी बोलत आहेत, पण लक्ष सारं त्यांच्या डोक्यावर असलेल्या हांड्यावर आहे की पाणी सांडलं नाही. नंतर आईवर वर्णन आहे की आई ही मुलाला घेऊन कडेवर घेऊन सगळं काम करते, चूल पेटवते, स्वयंपाक करते, सगळ्या तऱ्हेची कामं करते आणि त्या कामामध्ये कधी वागते, कधी धावते, काही जे जमेल ते करावं लागतं तिला, पण लक्ष तिचं सर्व वेळ त्या मुलावर आहे की तो मुलगा नाही पडला. तसंच संत साधूंचं आहे की सर्व कार्यांचं ज्यांना ज्ञान असतं ते सर्व कार्य करत असतात आणि ते करत असताना सुद्धा चित्त त्यांचं आत्म्यावर असतं. म्हणून जरी ही मंडळी अगदी आपल्यासारखी घरगृहस्थातली, त्यांना मुलं बाळ असतात, सगळं असताना सुद्धा त्यांच्यातलं जे वैचित्र्य आहे ते आपण तत्वावर येऊन ओळखलं पाहिजे की त्यांचं वैचित्र्य काय आणि तेच म्हणजे सहजयोग आहे. ते वैचित्र्य आपल्यात आलं म्हणजे आपल्यालाही त्यांनी काय लाभ होतो ते पाहिलं पाहिजे. कारण प्रपंचात पहिल्यांदा आपण हे लाभ आणि तोटा पहिल्यांदा बघतो. लाभ किती आहे आणि तोटा किती आहे. पैकी सुरुवातीला सांगायचं म्हणजे असं की परमेश्वर हा सर्वांच्या पलीकडे आहे असं म्हणतात, पण त्याचा पुष्कळांना अर्थ लागलेला नाही. आणि परमेश्वराच्या गोष्टी आजकालच्या जमान्यात करणं म्हणजे सुद्धा लोकांना असं वाटतं की ह्या बाईंना अजून काही आधुनिक शिक्षण वगैरे काही मिळालेलं नाही आणि ह्या काहीतरी जुन्या आपल्या आजीबाईच्या गोष्टी सांगत बसलेल्या आहेत. पण परमेश्वर आहे आणि तो राहणार आणि तो अनंतात आहे. पण परमेश्वर आपल्याबरोबर प्रपंचात कसा कार्यान्वित होतो ते पाहिलं पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे कोणताही प्रश्न घ्या. आता एखाद्याने मला सांगितलं समजा की माताजी माझ्या घरी हा त्रास आहे, मला नोकरी नाही किंवा काहीतरी अगदी अशा गोष्टी ज्याला आपण म्हणू की अत्यंत क्षुद्र वस्तू आहे, जड वस्तू आहे, त्या गोष्टींबद्दल मला येऊन सांगितलं माताजी असं आहे तसं आहे. आणि तो थोड्या दिवसांनी सांगतो माताजी ते तर ठीकच झालं सगळं काही. तर हे होतं कसं काय ते पाहिलं पाहिजे. हे जमतं कसं ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. परवा आमची एक शिष्य आहे फॉरेनर, मी शिष्य वगैरे म्हणत नाही, मुलंच म्हणते. 2 मुली होत्या, त्या जर्मनीला एका मोटारीन चालत आणि जर्मनीला ऑटोबॉन म्हणून फार मोठे रस्ते असतात आणि जोरजोराने गाड्या इकडून तिकडे जात असतात. तर तिने मला पत्र लिहिलं की दोन्हीकडनं लॉऱ्या, मोठमोठ्या बसेस, मोठमोठ्या त्यांचे ते कारचे हे असतात डबल लोडर्स, ते घेऊन असे सगळे चाललेलं होतं आणि मध्ये आमची गाडी आणि माझा ब्रेकही फेल झाला, आणखी गाडी वॉबलिंग करायला लागली. तर मला असं वाटलं आता मी गेले, वाचू शकणारच नाही. काही असलं तरी एका परिस्थितीत वाचू शकले असते जर ब्रेक तरी बरा असता तर तेही जमत नाही. तर त्या एकंदर परिस्थितीमध्ये जी तिच्यामध्ये प्रवृत्ती निर्माण झाली, ज्याला आपण एमर्जन्सीची प्रवृत्ती म्हणतो, त्यावेळेला जे एक तिच्यामध्ये विशेष म्हणजे आता सगळं सुटलं, आता काही राहिलेलं नाही, शेवटी दशेला आलो आपण. तेव्हा शरणागत होऊन तिने म्हटलं माताजी आता तुम्ही काय करायचं ते करा, मी आता डोळे मिटले. आणि तिने डोळे मिटले. तिच्या पत्रात असं होतं की थोड्या वेळाने मी बघते माझी गाडी चांगली किनाऱ्याला आलेली आणि माझा ब्रेकही ठीक झाला. आता माताजींनी काही केलेलं नाही, हे तुम्ही बघा. तेच होतं कसं की तुमचा जो परिणाम झालेला आहे तो कोणत्या तरी कारणाने असतो, म्हणजे कॉज आणि इफेक्ट.
तुमच्या घरामध्ये भांडणं आहेत समजा, त्याला कारण समजा तुमची बायको किंवा तुमची आई किंवा तुमचे वडील कुणी एक असला मनुष्य, आणि त्याचा परिणाम असा की घरामध्ये सगळी अशांती आहे. परिणाम स्वरूप जे आहे ती म्हणजे अशांती आहे. तर मनुष्य सर्वसाधारण बुद्धीचा त्या परिणामाशीच भांडत असतो. असं झालं ना, आता याच्याशी भांडायचं, मग दुसरं भांडण, मग तिसरं भांडण. आता त्याचं जे कारण आहे मग त्याच्यावर येतात काही लोक सूक्ष्म बुद्धी की ह्याचं हे कारण आहे, त्या कारणाशी भांडण करायचं. त्या कारणाशी भांडण सुरू झालं म्हणजे तो कारणही त्यांच्याशी झगडू लागतो, आणि कारण आणि परिणाम ह्याच्या चक्करात ते असतात, आणि ते दोन्ही प्रश्न जशीच्या तसे राहून जातात. त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, आणि म्हणून प्रपंच फार कठीण असं सगळे लोक म्हणतात. ह्याच्यावर ताण काय आहे? ह्याच्यावर ताण हे आहे की ह्याचं जे कारण आहे त्या कारणाच्या पलीकडे गेलं पाहिजे. त्याचं जे कारण होतं, तिचा ब्रेक तुटला होता, त्या ब्रेकशी ती झुंजत होती, आणि तिच्या गाडीला वॉबलिंग आलं त्याच्याशी ती झुंजत होती. पण ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे असं जर तिला वाटलं, अशी काही शक्ती आहे, आणि त्याला ती जर शरणागत गेली त्या शक्तीला, तर ती कारणांच्या पलीकडे असल्यामुळे कारणही नष्ट झालं आणि त्याचे परिणामही नष्ट झाले. हे असं होतं, जरी तुम्ही अविश्वास करा किंवा विश्वास करा, ही गोष्ट होते, पण ही अंधविश्वासाने होत नाही. म्हणजे पुष्कळशे लोक माझ्याकडे येऊन म्हणतात, माताजी आम्ही एवढं देवाचं ध्यान करतो पण आम्हाला कॅन्सर झाला. आम्ही एवढे देवळात जातो, सिद्धिविनायकाला रोज जाऊन उभे राहतो आम्ही तासन तास, मंगळवारी तर विशेष करून जातो, पण तरी सुद्धा आमचं काही भलं झालेलं नाही, या देवाने आमचं काही भलं केलं नाही. अशा देवाला आम्ही कशाला भजायचं? कबूल आहे. अहो, तुम्ही ज्या देवाला बोलवता त्याचा तुमचा काही संबंध झालेला आहे का? काही कनेक्शन घडलेलं आहे का? तुमचं जोपर्यंत कनेक्शनच नाही तेव्हा तुमचं भलं काय होणार? देवापर्यंत तुमचं टेलिफोनचं कनेक्शन तर झालं पाहिजे. इकडे बसून तुम्ही रात्रंदिवस पूजा करता परमेश्वराची, पण त्या परमेश्वराला ऐकायला आलंय का तुम्ही काय बोलता ते? वाटेल ते धंदे करा, वाटेल तसे वागले, आणि त्याच्यानंतर हे परमेश्वरा तू मला देतोस की नाही म्हणून ठिया मारून बसले. पण म्हणून त्या परमेश्वराने तुम्हाला कशाला द्यायचं? बरं, तुमचं काही असलं तर तुम्ही जाऊन इथल्या भारतीय गव्हर्नमेंटला जाऊन काहीतरी मागून घ्या. तुम्ही त्यांचे नागरिक आहात, परमेश्वराच्या साम्राज्याचे नागरिक नाही. त्याच्या साम्राज्याचे आधी नागरिक व्हा, मग बघा. त्याच्या आधीच तुम्ही परमेश्वर हे नाही करत. आता समजा इथे बसल्या बसल्या कुणी जर इंग्लंडच्या राणीला म्हटलं की ती आमच्यासाठी हे नाही करत ते नाही करत, तिने कशाला करायचं? पण हा तर परमेश्वर आहे, आणि ह्या परमेश्वराने तुमच्यासाठी का करायचं? तुम्ही त्याच्या साम्राज्यात अजून आलेले नाही. फक्त त्याच्यावरती नुसती दडपशाही किंवा तानाशाही करायची की अरे परमेश्वर जसं काही खिशातच बसलेला आहे. नंतर हाही आपल्याला विचार राहत नाही की आता आम्ही परमेश्वराचं स्मरण करायचं. सुस्मरण म्हटलेलं आहे, स्मरण काय म्हटलेलं नाही. सुस्मरण करताना सुद्धा सु आहे की नाही ते पाहिलं पाहिजे ना. सु म्हणजे काय? जसा प्र शब्द आहे तसा सु शब्द आहे. सु म्हणजे जिथे मनुष्याशी संबंध होऊन तुमच्यामध्ये मांगल्याचा आशीर्वाद झालेला आहे तेव्हाच ते सुस्मरण होणार. नाहीतर बसले आहेत आपले पोपटपंची करत. त्याचा परिणाम तरुण पिढीवर होतो. तरुण पिढी म्हणते की हा परमेश्वराला अर्थ काय आहे? नुसते इकडे येते, दोन बुवा आले त्यांनी पैसे घेऊन गेले आईकडनं, तिकडे कुणी गंडा बांधून गेले ते 4 पैसे घेऊन गेले, अशा परमेश्वराला काय? म्हणून ती बाजू बरोबर वाटते. मग त्याच्यात जास्त लोक जाऊ लागतात की परमेश्वर हा नाही. पण सर्वप्रथम जे आपलं चुकलेलं आहे ते हे की आमचा परमेश्वराशी संबंध आहे का? आमचा त्यांच्यावर अधिकार आहे का? आम्ही त्यांच्यासाठी काय केलं हे नको, पण संबंध आधी करून घ्या. आता सहयोग म्हणजे परमेश्वराशी संबंध करणे. सहज, सह म्हणजे तुमच्या बरोबर, ज म्हणजे जन्मलेला, असा तुमच्यामध्ये जो योगाचा, योग सिद्धीचा जो तुमच्यामध्ये हक्काचा भाग आहे तो म्हणजे सहयोग आहे. तुमच्यामध्ये परमेश्वराने कुंडलिनी म्हणून एक शक्ती ठेवलेली आहे, ती आहे, स्थित आहे. तुम्ही विश्वास करा अथवा नका करू. कारण ढोबळ डोळ्यांना काही सांगायचं म्हणजे प्रश्नच असतो. विशेषतः आपल्याकडचे जे साहित्यिक आणि
वैचारिक लोक आहेत त्यांच्या डोक्यात तर कधीच घुसणार नाही. कारण वैचारिक लोक म्हणजे विचाराने चालणार, आणि विचार म्हणजे कोणाकडे धावतील सैरावेरा ते काही सांगता येत नाही. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही वैचारिक लोकांचा, म्हणून एवढी भांडणं. तेव्हा विचारांच्या पलीकडे जी शक्ती आहे, जिच्याबद्दल आपल्या देशात तरी परंपरागत अनादी काळापासून सांगितलेलं आहे, तिकडे थोडं तरी लक्ष द्यायला पाहिजे. पण अहंकार इतका आहे ह्या वैचारिक लोकांमध्ये की तिकडे लक्ष द्यायला तयार नाही. कदाचित त्यांच्या पोटावर पाय येत असेल, पण सहयोगात आल्यावर पोटावर आशीर्वाद. परमेश्वराशी संबंध झाल्यावर तुमचे प्रश्न असे सुटतात की तुम्हाला स्वतःला आश्चर्य होतं की असं आम्ही केलं तरी काय, एवढं परमेश्वराने आम्हाला दिलं तरी कसं, एवढी व्यवस्था झाली तरी कशी, असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून अगदी स्तंभित होता. ज्ञानदेवांचं आता आपण ऐकलेलं आहे, त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते आजचं सद्यस्थितीतलं हे सगळं होणार आहे. जो जे वांछिलते लाहो ते सगळं होणार आहे, पण ते करण्यासाठी फक्त कुंडलिनी जागृत आधी करून घ्या. त्याच्याशिवाय मात्र आम्ही कोणतंही वचन देणार नाही आणि आश्वासन देणार नाही. मिनिस्टर लोकांसारखं जे आहे ते आपल्याच भाषेत आपल्या तऱ्हेचं मी बोलते, काही साहित्यिक बोलत नाही. जसं आई घरगुती बोलते तसं आपल्याला मी समजावून सांगत आहे की आपल्यामध्ये ही शक्ती, ही संपदा आहे, ती मिळवून घेतली पाहिजे. तुम्ही प्रपंचात गुरफटले असं म्हणतात. गुरफटले म्हणजे काय? हा असा आपण विचार केला, आता मी फार गुरफटलो आहे. गुरफटलो म्हणजे कसे गुरफटले? तर हे की नसत्या गोष्टींचं मला जास्त महत्त्व झालेलं आहे. आता म्हणजे माझं हे महत्त्व आहे की मला नोकरी मिळालीच पाहिजे. नोकरी का मिळत नाही? कारण बेकारी जास्त आहे. बेकारी का जास्त आहे? म्हणजे फार बेकार वाढले म्हणून. तर ते वाढतच जाणार. त्या कारणा पलीकडे जायचं कसं? त्याला इलाज हा की जी शक्ती सगळीकडे वास करते त्या शक्तीचं आलंबन केलं पाहिजे. सर्वप्रथम ही शक्ती आपल्यामध्ये मूळाधार चक्रावर असते. मूळाधार चक्रामध्ये ही जी शक्ती असते ती प्रपंचामध्ये कशी कार्यान्वित असते ते बघा. आपलं लक्ष तिकडे असायला पाहिजे आणि विचार हा केला पाहिजे. सर्वप्रथम मूळाधारामध्ये असलेली कुंडलिनी शक्ती श्री गणेश कृपेने तिथे बसलेली आहे. आता ह्या महाराष्ट्राला फार मोठं वरदान आहे म्हटलं पाहिजे की श्री गणेश इथे अष्टविनायक बसलेले आहे. हा तुमच्यासाठी फार मोठे परमेश्वरांनी उपकार दिले आहेत. त्याच्यामुळेच महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सहयोग जमतोय मला. कारण गणेशाची जी खोली आहे, जे सखोल त्याचं तुमच्यावरती आवरण आहे, त्या आवरणाने खरोखर माझी फारच मदत झाली. तर हा श्री गणेशच तुमच्या मूलाधारात बसलेला आहे. आता एखादा डॉक्टर असला आपल्या घरी फोटो लावून ठेवेल गणेशाचा, वाटलं तर एक देऊळही करेल, तिथे जाऊन रोज नमस्कार करेल, पण त्या गणेशाचा आणि डॉक्टरीचा काही संबंध आहे ते मात्र त्याच्या लक्षात कधी येणार नाही आणि तो मान्यही करणार नाही. पण गणेशाशिवाय डॉक्टरी सुद्धा काही नाही. आता ही जी गणेश शक्ती तुमच्यामध्ये वास करते, त्या गणेश शक्तीमुळे आपल्यामध्ये जी मुलं बाळ होतात ती सर्व त्या गणेश शक्तीमुळे होतात. आता हा विचार करा की एक आई आणि एक वडील, त्यांचे चेहरे मोहरे जसे आहेत तसाच तो मुलगा जन्माला येतो. हजारो लोक, करोडो लोक त्या देशात, तसेच इतर देशात सुद्धा आहे. पण प्रत्येकाचा मुलगा आणि मुलगी एक तर आई वडिलांवर किंवा आजोबा आजींवर कुणावर तरी फॅमिलीच्या एकंदर चेहऱ्या मोहऱ्यावर जाते. तर ह्याचं जे चयन आहे ते कोण करतं? तर आपल्या घरामध्ये जर गणपती असला तर हे आपलं एक कर्तव्य आहे की त्याचं जे इनसेन्स आहे, त्याची जी अबोधिता आहे ती आपण स्वीकार्य केली पाहिजे. ही आपल्यामध्ये जर अबोधिता आली, घरामध्ये लहान मुलं असतात, लहान मुलं म्हणजे किती अबोध, त्यांच्या समोर आपण शिव्या देतो, वाईट शब्द अशा वातावरणात त्यांना वाढवतो जिथे सगळं अमंगळ आहे.
त्यांना वाटेल ते करू देतो किंवा त्यांच्याकडे लक्षच देत नाही. हे घरातले गणपती त्यांच्या संवर्धनात, संगोपनात आपल्याला लक्ष नाही. आजकाल तर इंग्लंडमध्ये मी बघते की 80 वर्षाच्या बायका सुद्धा लग्न करतात. तेव्हा आता काय बोलावं ते समजत नाही. आणि तिथलं इथे आणू नका म्हणजे मिळवलं. इथली गाठ तिथेच राहू द्या. ते सडत आहेत त्यांना सडू देत. तुम्ही तिकडे घेऊन येऊ नका. ते अतिशहाणे, त्यांचे बैल रिकामे आहेत. तेव्हा त्यांची आपल्यावरती अवकृपा झाली नाही पाहिजे. आधी हा निश्चय केला पाहिजे जर तुम्हाला आपले प्रपंच टिकवायचे आहेत. हे सगळे सुशिक्षित लोकांना मला सांगायचं. सुशिक्षित बरं का, शिक्षित नाही, सुशिक्षित. तर हा श्री गणेश आपल्यामध्ये बसून आपल्या मुलांचं संगोपन करतो. पहिल्यांदा जनन, मग संगोपन. आणि तो जो भोळा गणेश आहे तो सगळ्या घरांना, घरातल्या लोकांना आनंद देतो. एक घरात मूल जन्मलं म्हणजे किती आनंद होतो आपल्याला. आणि त्या मुलापासून कितीतरी आनंदाच्या लहरी घरात पसरत असतात. पण एखाद्या घरात मूल असलं की कसं ओळख वाटतं. किती त्याच्यामध्ये असं वाटतं की या घरात येऊच नाही. कारण तिथे किलबिल नाही मुलांची, त्या हसणं नाही, ते खिदळणं नाही, त्या खोड्या नाहीत, त्याला काही माधुर्य राहत नाही त्या घरात. पण आजकाल जमाना दुसरा झालेला दिसतोय. कारण जितके देश श्रीमंत आपण म्हणतो ॲफ्लुएंट आहेत त्या देशामध्ये मुलंच होत नाहीत. मायनस. त्यांची लोकसंख्या घटत चालली. आणि आपल्या भारतवर्षाला लोकसंख्या वाढत आहे म्हणून लोक म्हणतात की फार वाईट आहे तुमच्या भारत देशाला एवढी लोकसंख्या वाढली नाही पाहिजे. कबूल. पण सांगायचं असं की जी मुलं आज जन्माला येत आहेत त्यांना सुद्धा डोकं असतं. ते काय त्या देशात जन्माला येणार नाही जिथे रोजच नवरा बायको डिवोर्स घेतात आणि मुलांना मारूनही टाकतात. त्या आमच्या नशिबीच आहे. कारण इथे आई वडिलांना मुलाच्या बद्दल जी आस्था, जे प्रेम आणि जी सहज सुबुद्धी आहे ती ह्या लोकांमध्ये मुळीच नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या लंडन शहरामध्ये एका आठवड्यामध्ये 2 मुलं आई वडील मारून टाकतात. ऐकावं तेवढं थोडं. मला तर रोजच शॉक लागत असतो. आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. कारण अहंकारात इतके डुबलेले लोक आहेत की त्यांना ह्याच्यात काही चुकलंय असं वाटतच नाही. तिथे गेल्यावर कळतं की इथला माणूस किती चांगला आहे. इथले टेलिफोन्स ठीक नाहीत, कबूल. माईक ठीक नाही, कबूल. बाकी गाड्या ठीक नाहीत, कबूल. पण माणसं ठीक आहेत. पण ते जे ठीक आहेत त्या ठीकपणामध्ये जे गहनातलं गहन आहे ते गणेश तत्व आहे. आणि जर ज्या घरामध्ये गणेश तत्व ठीक नसलं तिथे सगळं चुकलेलं आहे. जिथं मुलं व्रात्य आहेत, उदंड झाली आहेत, वाईट मार्गाला लागले आहेत, त्याचा दोष मी आई वडिलांना देईन, समाजापेक्षा. आजकाल आई सुद्धा नोकरी करते, वडील सुद्धा नोकऱ्या करतात. तरी सुद्धा जितका वेळ तुम्ही आपल्या मुलांबरोबर घालवता तो किती गहन आहे हे पाहिलं पाहिजे. आता सहयोगात आल्यावर काय होतं हे पाहिलं पाहिजे. म्हणजे सहयोगाचा संबंध तुमच्या मुलांशी कसा आहे ते पाहिलं. सहयोगामध्ये जेव्हा गणेश शक्ती तुमच्या जागृत होते कुंडलिनीमुळे, तेव्हा सर्वप्रथम मनुष्यामध्ये सुबुद्धी येते. आपण त्याला विनायक म्हणतो. आणि तो सगळ्यांना सुबुद्धी देणार आहे. आणि खरोखर तो सुबुद्धी देतो. मी अशी मुलं पाहिली आहेत त्यांना माझ्याकडे लोक घेऊन आले की त्यांनी सांगितलं वर्गात ढ आहे नुसता, उद्दामपणा करतो, मास्तरांना बोलतो. मी त्याला विचारलं का रे बाबा असं का करतोस? म्हणजे मला काही येत नाही, मास्तर मला सारखं बोलत असतात, मग मी काय करणार. तो ढ मुलगा फर्स्ट क्लास फर्स्ट पास होतो. असं कसं घडतं? तो गणेश आपल्या जागृत झाल्याबरोबरच, ती शक्ती आपल्यामध्ये वाहू लागल्याबरोबरच मनुष्यामध्ये एक नवीन तऱ्हेचा आयाम, एक डायमेन्शन येतं. त्या डायमेन्शनला आम्ही सामूहिक चेतना असं म्हणतो. त्या नवीन चेतनेमध्ये तो ज्या गोष्टी आपल्याला साधारणपणे दिसत नाहीत, समजत नाहीत, उमगत नाहीत आणि वळत नाहीत त्या सहजच करून टाकतो. हा नया आयाम ज्याला म्हणतात, किंवा ही एक जी नवीन
चेतना शक्ती आपल्यामध्ये येते. त्या शक्तीच्या दमावर मनुष्य खरा समर्थ होतो आणि त्या समर्थतेतच ही मुलं ज्यांना आपण म्हणतो की बेकार गेलेली आहेत, काही कामाची नाही, दारू पितात. आजकाल आपल्याला माहिती आहे की ड्रग्सचं फार सुरू झालेलं आहे. कधी आम्ही जन्मात चरस म्हणजे काय पाहिलं नव्हतं. आता असं कळतंय की ते शाळेमधनं आता आजकाल चरस विकतात. ह्या सर्व मूर्खपणाच्या कल्पना सुबुद्धी नसल्यामुळे येतात. ती सुबुद्धी जागृत झाल्याबरोबर जे चरस पीत होते इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेत ते सोडून शहाणे झाले. ही सहयोगाची शक्ती आहे. मुलांमध्ये अदब आहे, अत्यंत अदब आहे. प्रत्येक घरामध्ये मी बघते. कुछ समय ध्यान में बैठते हैं,
जय श्री माता जी। परम पूज्य श्री माता जी की श्री चरणों में हम प्रार्थना अर्पित करते हैं। परम पूज्य श्री माता जी, आज का ध्यान आपके श्री चरणों में समर्पित है। आज की अमृतवाणी में आपने हमें जो ज्ञान प्रदान किया, सामूहिकता आपकी ऋणी है। हमें भौतिक प्रलोभनों से दूर रखिए। हमारे अंदर स्वयं शिस्त प्रस्थापित कीजिए। श्री माता जी, कृपा कर हमें आविर्भाव स्थिति में, अतीत स्थिति में, अकर्म स्थिति में स्थित कीजिए। श्री माता जी, हमारे अंदर संपूर्ण विवेक और समर्पण भाव प्रस्थापित कीजिए। परम पूज्य श्री माता जी, आज के ध्यान में अगर हमसे कोई गलती हुई हो, कृपा कर हमें क्षमा कर दीजिए। हमारी प्रार्थनाओं का स्वीकार कीजिए और हमें आशीर्वादित कीजिए। आपके श्री चरणों पर कोटि कोटि प्रणाम, अनंत कोटि प्रणाम। जय श्री माता जी। कुंडलिनी चढ़ाकर बंधन लेते हैं। आज का ध्यान सत्र अभी संपन्न होता है। जय श्री माता जी।